आणि स्वर्गीय हरिरामजी भट्टट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा आपला हा कार्यक्रम इथे सादर होतोय। आपल्या सगळ्यांना प्रमुख अतिथींची तशी फॉर्मल ओळख करून द्यायची मला तरी काही आवश्यकता वाटत नाही, तरी सुद्धा आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र असलेले आणि नाट्य आणि सिनेसृष्टी गाजवणारे चंद्रकांतजी कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे आज आपल्या सोबत इथे मुक्त संवादासाठी उपस्थित आहेत। मी आपल्यापैकी बरेच जण नवीन मंडळी आहेत म्हणून थोडंसं आमच्या स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेची थोडी पूर्वपटिका आपल्यासमोर सादर करतोय। स्वातंत्र्य सेनानी पूज्य श्री बाबासाहेबजी परांजपे यांनी विचार मंथनाची उज्ज्वल परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी 1984 साली स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेची स्थापना केली। त्यांना नारायणलालजी लाहोटी, डॉक्टर चंद्रकांतजी देऊळगावकर, जीवनधरजी शहरकर, जयंत वैद्य, वासुदेव बेंबळकर, नंदकिशोरजी भार्गव, विजय दवडगावकर या सगळ्या आप्तस्वकीयांनी मनापासून साथ दिली आणि तब्बल 3.5 दशक ही संस्था लातूरमध्ये कार्यरत आहे। प्रख्यात विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं होतं। तेव्हापासून आता तब्बल 35 वर्ष झालेली आहेत। व्याख्यानमालेने 130 नामवंत वक्त्यांचे विचार लातूरकरांपर्यंत पोहोचवले आहेत। मेपू रेगे, कमलेश्वर, असगर अली इंजिनियर, वसंत पळशीकर, गौप प्रधान, न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, आह साळुंके, सदानंद मोरे, पुष्पा भावे, नलिनी पंडित, यदी फडके, सरा गाडगीळ, न्यायाधीश हेमंत गोखले यांच्यासारख्या विद्वान, तर माधव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, दिनकर गांगल, निळू दामले, निखिल वागळे, विनय हर्डीकल, अरविंद गोखले, मुकुंद संगोराम अशा ख्यातकीर्त पत्रकारांनी या मंचावर आपले विचार मांडलेले आहेत। समाजसेवक पद्मभूषण बावा आमटे असतील, रजिया पटेल, डॉक्टर फखरुद्दीन बेन्नूर, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, डॉक्टर अनिल आवचट, डॉक्टर राजेंद्र सिंह, विजय सांघिया, विजय जावंगिया यांनी बदलत्या समाजाचं दर्शन या मंचावरून सगळ्या श्रोत्यांना घडवलं। हरित क्रांतीचे अर्धवयू डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी सुद्धा आपल्याशी या मंचावरून संवाद साधलाय। नंदा खरे, डॉक्टर चिमो पंडित, अच्युत गोडबोले यांनी बदलत्या विश्वातील तंत्रज्ञान सगळ्या श्रोत्यांना उलगडून दाखवलं होतं। व्याख्यानमालेचा रौप्य महोत्सव साजरा करताना 2009 मध्ये पुणे येथील आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सहकार्याने मराठवाड्यात प्रथमच सवाई गंधर्व संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील विख्यात गायक श्रीमती मालनी राजूरकर, पंडित अजय पोहनकर, पंडित श्रीकांत देशपांडे, श्रीनिवाजी जोशी, उपेंद्र भट यांचे गायन तसंच पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन इथे सादर झालं। एकंदरीत कला, विज्ञान, शेती, प्राणी प्रेम, हिंसा, प्रसार माध्यम, चित्रपट, परराष्ट्र धोरण, दहशतवाद, अर्थनीती, राज्यघटना, विज्ञान, तंत्रज्ञान अशा बहुविध विषयांवरील सखोल विचार इथे लातूरकरांना या निमित्ताने ऐकायला मिळाले। त्याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, महान कवयित्री बहिणाबाई आणि साहित्यिक दुर्गा भागवत यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवण्यात आले। अनेक भारतीय भाषांमधील रोखठोक व परखड सामाजिक व राजकीय कवितांचं अभिवाचन इथे सादर करण्यात आलेलं आहे। सध्या समस्त जनता असंख्य समस्यांनी अशी ग्रासलेली आहे। भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलंय, दारिद्र्य व विषमतेच्या पर्यावरणातील अशांत पर्वातून आपण बाहेर कसं पडणार, हे भीषण वातावरण बदलावं ही भावना जनता विविध पद्धतीने व्यक्त करीत आहे। बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते, त्यातूनच युक्तिवाद व वादसंवाद झडू लागतात। मोठ्या परिवर्तनाची ती एक नांदीच असते। निरंतर चालू राहिलेल्या वादसंवाद परंपरेने भारतातील अनेक सावटं दूर केली आहेत। त्यामुळे वादसंवाद परंपरा ही भारतीयत्वाची ओळख आहे। अशा अर्थतत्वज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन हे आग्रहाने ह्या गोष्टी सांगतायत। हाच धागा स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेने यापुढे टिकून ठेवला आणि त्यानिमित्तानेच वेगवेगळ्या विषयावरचे असे आपण परिसंवाद, वादविवाद
ह्या विचारांची ही मेजवानी सतत रामानंद तीर्थ व्याख्यानमाला लातूरकरांना देत आलेली आहे. आजही असाच अपूर्व योग आहे. त्यानिमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. संख्या निश्चितच थोडीशी आपल्याला काळजी करण्याला लावण्यासारखी आहे. त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर आता आमची चर्चा झाली. असो, आजच्या कार्यक्रमाचा औपचारिकतेचा भाग म्हणून मी विनंती करतोय डॉक्टर सुरेशजी भट्टड यांना की त्यांनी चंद्रकांतजी कुलकर्णी यांचं स्वागत करावं. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय श्री श्रीनिवासजी लाहोटी यांना विनंती करतो की त्यांनी आपले दुसरे वक्ते प्रशांतजी दळवी यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आता मंच मी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे सचिव आमचे स्नेही अतुलजी देऊळगावकर यांच्या स्वाधीन करतो. आम्ही समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ. तुम्हा सगळ्यांना एक नम्र आठवण, इथून कार्यक्रमाहून बाहेर पडताना कृपया आपले मोबाईल परत एकदा चालू करा. आपले महत्त्वाचे कॉल येऊ शकतील, त्याच्यामुळे तेवढी मात्र आठवण ठेवा. आता आपण आस्वाद घेऊया. धन्यवाद. आपण इथं सगळे जमलेल्यांना अनेक जोडगोळ्या माहिती आहेत. सलीम जावेद हे चित्रपटातील संवाद, संगीत क्षेत्रात अनेक लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी, आनंदजी वगैरे वगैरे. लेखन आणि दिग्दर्शनातली ही मित्रांची जोडगोळी आपल्यासमोर जी आहे ती अनेक अर्थानं अद्वितीय आहे. म्हणजे 1987 साली पहिल्यांदा प्रशांत औरंगाबाद सोडून मुंबईला गेला, पाठोपाठ चंदूही गेला. पण त्याआधी म्हणजे इतक्या वर्षांची यांची दोस्ती आहे आणि तो जो ग्रुप त्यांनी स्थापन केला जिगीषा, तो आजपर्यंत टिकून आहे. एका विचाराने त्यांचा प्रवास चालू आहे. या काळामध्ये प्रशांतनी पौगंड, दगडका माती, त्यानंतर चार चौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन अशी नाटकं लिहिली, गेट वेल सून. आणि प्रशांतच्या सोबतच चंदू दिग्दर्शन करत राहिला. आता ती सगळी नाटकं आपल्याला माहिती आहेत. मग हे जोडगोळी चित्रपटात आली. बिनधास्त तिथून सुरुवात झाली. कायद्याचं बोला, तुकाराम, फॅमिली कट्टा, आजचा दिवस माझा, असे सगळे चित्रपट ते करायला लागले. नॅशनल अवॉर्ड चंदूला 2014 सालचं मिळालेलं आहे. त्या दोघांमध्येही या दोघांचा सहभाग आहे. किती भाषांमध्ये या नाटकांचे अनुवाद व्हावेत. त्यांनी वाडा चिरेबंदी केलं, ते महेशदादांचं नाटक जरी असलं तरी मराठीत पहिल्यांदा आलं आणि त्यामुळे देशभरात जो प्रभाव पडला तर हिंदी, बंगाली, कानडी, अगदी फ्रेंचपर्यंत ते नाटक गेलं. अजित दळवींची जी नाटकं केली गेली, डॉक्टर तुम्ही सुद्धा, गांधी विरुद्ध गांधी, ते पण हिंदी, गुजराती, तमिळ असं अनेक भाषांपर्यंत ज्यांचं वैविध्य पोचलं. अतिशय नामवंत लेखक, अभिजात लेखक महेश एलकुंचवार आणि आता तर थेट हॅमलेट असा हा एक थक्क करणारा प्रवास यांनी केला. अजून तो प्रवास चालू आहे. यामधलं जे वैशिष्ट्य आहे की इतका मोठा प्रवास करून सुद्धा त्यांचं साधेपण, निगर्वीपण हे अजूनही टिकून आहे. आता आपण जेव्हा लातूरमधनं त्यांच्याकडे बघतो, पाहतो, तेव्हा आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न पडतात ते तिथूनच मी त्यांच्याशी बोलायला चालू करणार आहे. की तुम्ही मराठवाड्यातनं तिकडे गेलात, तर आत्ता तुम्हाला मागं वळून बघताना मराठवाड्याने तुम्हाला नेमकी काय ताकद दिली, कोणता विचार दिला, तो तिकडं गेल्यानंतर कसा वृद्धिंगत झाला, याबद्दल तुम्ही दोघांनी आळीपाळीने सांगावं. प्रशांत आधी, मग चंदू. धन्यवाद मला आधी संधी दिल्याबद्दल.
कारण नेहमी आमच्या बाबतीत असं झालं आहे की आम्ही जेव्हा जेव्हा वादविवाद स्पर्धांना वगैरे गेलो तेव्हा जर चंदू आधी बोललेला असला तर मला नेहमी उत्तेजनार्थ बक्षीस आणि चंदूला पहिलं बक्षीस असं ठरलेलं असायचं. कारण चंदू सगळे मुद्दे खूप चांगल्या प्रकारे आधीच मांडायचा. 1985चे तुम्ही दोघं बघून घ्या एकदा. ओके ओके ओके. आधी या प्रतिष्ठित अशा व्याख्यानमालेसाठी आम्हाला दोघांनाही तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आत्ता ऐकताना जाणवलं की किती मोठा हा प्रवास आहे. तुम्ही जसं सांगितलं वेगळ्या अर्थाने 30 वर्षाचा 35 वर्षाचा आमचा प्रवास आणि मला वाटतं 84पासून ही व्याख्यानमाला सुरू असणं आणि ती आजपर्यंत चालू ठेवणं म्हणजे फक्त उपचार म्हणून नाही तर ती सर्व सामर्थ्यानिशी ती जिवंत ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे आज. आता मला विचारलेल्या प्रश्नाकडे खरंच असं झालं की 87 साली मुंबईला मी आलो. त्या निर्णयाबद्दल थोडंसं नंतर सांगतो. पण आज मागे वळून बघताना काय वाटतं असं आत्ता अतुलने विचारलं आणि तो प्रवास सगळा आठवतो. झालं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो पाहिजे तर की एक साधारण 82-83 साली आम्ही एकत्र औरंगाबादच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात मित्र सगळे जमत गेलो. तिथे खूप चांगलं सांस्कृतिक वातावरण होतं, सांस्कृतिक पर्यावरण होतं आणि तिथे वसंत कुंभोजकर नावाचे सर आम्हाला होते आणि तिथे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांचं म्हणजे आम्हाला नंतर जाणवलं की मुंबईत गेल्यावर मुंबईत जसं एकांकिका स्पर्धांचा माहोल आहे तसा आपल्या मराठवाड्यात त्या काळी वादविवाद स्पर्धांचा अत्यंत उत्तम असा माहोल होता. म्हणजे आमच्या आधीची पण जी पिढी होती त्यांची आम्ही खास भाषणं ऐकायला जायचो आणि आता हा बोलला तर ह्याच्या विरुद्ध हा काय बोलतोय हे अगदी कानात प्राण आणून आम्ही सगळे ऐकायचो. असं सगळं वातावरण होतं. आणि त्या कुंभोजकर सरांची गंमत अशी की ते 2 जणांना निवडायचे आणि त्या दोघांचीही तयारी ते एका बाजूनी याची आणि एका बाजूनी त्याची अशी तयारी करून घ्यायचे आणि अनेक विषयांवर मला बाजू मिळायची. मग थोडासा कधी उशीर झाला तर चांगली बाजू दुसऱ्याला मिळालेली असायची आणि मग थोडीशी हळहळ वगैरे वाटायची. असं करत करत आम्ही सगळे समविचारी मित्र, सगळे बेसिकली एक काहीतरी पॅशन असलेले मित्र तिकडे आम्ही जमत गेलो आणि आमची वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल युथ फेस्टिवल आहे, असे सगळे जे वेगवेगळे माध्यमं असतात त्याच्यात भाग घेत गेलो. आणि असं झालं की थोडंसं माझ्या बाबतीत वैयक्तिक 2च मिनटं बोलतो. माझं थोडंसं असं झालं होतं की माझी कथालेखनापासून सुरुवात झाली होती आणि कथालेखनापासून सुरुवात झाली आणि लहानपणी मी ज्या कॉलनीत राहत होतो त्या कॉलनीतली सगळी कॅरेक्टर्स माझ्या कथेत येऊन गेली होती. म्हणजे बिचारा कॉलनीतला आमच्या एक अपघात झालेला कुत्राही मी सोडला नव्हता. म्हणजे सगळी व्यक्तिरेखा कोंबून टाकल्या होत्या आणि असं सगळं झालं होतं. आणि त्याच्यानंतर अचानक आम्ही सगळे एकत्र भेटल्यानंतर एक एकांकिका करूया असं ठरवलं आणि भुयार नावाची एकांकिका मी लिहिली आणि आपल्या 40गावच्या युथ फेस्टिवलसाठी आम्ही ती करायची ठरवली आणि त्या भुयार नावाची मी एकांकिका लिहिली आणि मला असं वाटलं की ती चंद्रकांत कुलकर्णींनी ती डिरेक्ट करावी आणि मग मी सांगितलं तुला डिरेक्ट करायची तर मी डिरेक्ट करू. असं एक क्षणभर त्याचं झालं. पण मला पूर्ण खात्री होती कारण मी चंदूचं वक्तृत्व स्पर्धेतलं वादविवाद स्पर्धेतली भाषणं ऐकली होती आणि तो अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकायचा. हे त्याच्यात ते एक स्किल होतं. थोडंसं दिसायचंही जरा जास्त लहान त्यामुळे आम्ही त्याला म्हणायचो नाही तू लहान दिसतोस म्हणून तुला बक्षीस मिळतं वगैरे वगैरे. पण ते काही खरं नव्हतं. आमची थोडीशी जेलसी असावी ती आणि सगळं असं होतं. आणि ती एकांकिका आम्ही सादर वगैरे केली आणि पूर्ण मेहनतीनिशी की आपल्याला पहिलं बक्षीस मिळालंच पाहिजे अशा पद्धतीने ते केली आणि 40गावच्या युथ फेस्टिवलमध्ये आम्हाला सर्व झाडून बक्षीसं मिळाली आणि आम्हाला असं झालं की आपले आता हात गगनाला टेकलेले आहेत. आम्ही अत्यंत खुश होतो एकमेकांवरच की अरे काय केलं आहे आपण, असं आम्हाला ग्रेट पीस वाटला होता. आणि माझा भाऊ जो आहे अजित दळवी तो माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा आणि तोही नाट्यक्षेत्रात नाट्यरंग नावाच्या संस्थेत होता. तर त्याला म्हटलं की आता मी तुला एकदा ती आम्ही करून दाखवतो किंवा वगैरे तू बघ. तो म्हटलं ठीक आहे आणि आम्ही अत्यंत कौतुकाने त्याला ती एकांकिका करून दाखवली आणि त्याने ती पाहिली आणि तो म्हणाला की अरे आम्ही असं आशेने पाहिलं की आता काय आपली स्तुती होते. तो म्हणाला अरे तू जे कथा लिहायचास त्या कथेत तू जो खरा प्रशांत वाटायचास तो या एकांकिकेत काहीच वाटत नाही आहेस. ही अत्यंत स्पर्धेसाठी बेतून लिहिलेली एकांकिका आहे आणि तू काय म्हणे कोट्याधीश माणसाचं चित्रण केलं आहे आणि तो कोट्याधीश म्हणजे चंदू
तो जेव्हा अत्यंत कुपोषित म्हणू शकू असा होता आणि त्याला आम्ही कोट्याधीश माणूस केलं होतं आणि त्याच्या प्रॉपर्टीचा प्रश्न आणि त्याची बहीण कसं ती प्रॉपर्टी हडप करते आणि मग इथून स्पॉट येतोय, इथून म्युझिक बॅकग्राऊंड वाजतंय वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणे अरे किती खोटं आहे, हे तुझ्या अनुभवाशी काहीच निगडीत नाही आहे. तुझ्या ज्या कथा होत्या त्या काही रॉ असतील, काही बऱ्या असतील, पण त्याच्यात एक खरेपणा होता, सच्चेपणा होता, तुझं अनुभव विश्व होतं त्याच्यात, ते कुठेच नाही आहे याच्यात. आणि तुम्ही काहीतरी तू कोट्याधीश वगैरे एकावर किती शून्य विचारलं तर पटकन उत्तर तुला देता येईल का. आणि तेव्हा आमच्या दोघांचे डोळे खाडकन उघडले आणि असं जाणवलं की आता याच्या पुढे जे आपण करू ते स्पर्धेत त्याला बक्षीस मिळेल किंवा मिळणार नाही, पण आपण जे लिहू, जे आपण सादर करू त्याच्यात खरेपणा असला पाहिजे, त्याच्यात अस्सलता असली पाहिजे, तरच आपण ते करायचं. आणि कुठेतरी तिथे ती खुणगाठ आमच्या मनात बांधली गेली असं मला वाटलं. आणि मग त्याच्यानंतर आमचा ग्रुप वाढत गेला. आम्ही स्त्री नावाची एकांकिका केली. त्या निमित्ताने त्या काळी म्हणजे 11 ते 12 मुली आमच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व झाल्या. आणि तुम्हाला मराठवाडा, आपण सगळे आहोत मराठवाड्यातले, आणि त्या काळातला मराठवाडा आणि त्याच्यात 12-13 मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुली असणं आणि त्या रात्री कुठे अंगणवाडीत प्रयोग आहे, कुठे अमुक ठिकाणी आहे, अशा प्रयोगांना ते यायचं. आम्ही त्यांना सगळ्यांना सोडायचं वगैरे. तर तेव्हा ते वातावरण ते इतकं आश्चर्यकारक होतं, पण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि कुठेतरी लक्षात आलं की तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल तर त्याचा उपयोग होतो. ती स्त्री नावाची एकांकिका होती पथनाट्याच्या स्वरूपातली, पण त्याच्यात पण सांगतो आम्ही कुठेही हुंडाबळी, जळीत प्रकरण, अमुक तमुक असं काहीही घेतलं नव्हतं. तर सोशलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कसं एखादीवर स्त्रीत्व लादलं जातं आणि तिला कळत पण नाही आपल्यावर ते लादलं गेलेलं आहे, असं त्यावेळी आम्ही आमच्या ऑफकोर्स समजेनी केलं होतं. आणि त्याचे जवळजवळ 125 प्रयोग आम्ही केले आणि त्या ह्याच्यात तो ग्रुप सगळा आमचा बांधला गेला असं मला वाटतं. आणि मग कुठेतरी त्याच्यानंतर गल्ली नावाची एकांकिका केली. आणि काहीतरी आपण जे करूया ते अर्थपूर्ण करूया, आपल्या अनुभवाशी निगडीत करूया. कुठेतरी एखादी एकांकिका करायची किंवा नाटक करायचं आहे म्हणजे काहीतरी चंद्रावरची गोष्ट शोधायची गरज नाही. आपला भोवताल जो असतो त्याच्यात ज्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात, त्याच्यातल्या गोष्टी आपल्या ज्या मांडाव्याशा वाटतात त्या आपण आपल्या लिखाणातून, आपल्या सादरीकरणातून मांडूया, असं कुठेतरी एक अलिखित करार आमच्यात झाला. आणि मला वाटतं ती आमची सुरुवात झाली असं म्हणूया. प्रशांत, मी डायरेक्ट एक अनुभव कथनाला सुरुवात केली. मला असं वाटतं साधारणपणे आता आपण त्या घटनेकडे बघत असताना आम्ही काही मोठ्या आकाशातून पडले नव्हतो की आम्ही अचानक नाटक करायला लागलो. उत्तम परंपरा होती औरंगाबादला, मराठवाड्याला नाट्य चळवळीची, नाट्यसंस्थांची, आशयघन नाटकांची, वेगवेगळ्या प्रयोगांची. आम्ही शाळेतून कॉलेजमध्ये जाण्याच्या पिरियडमध्ये एकत्र आलो, ते हळूहळू एकत्र जमत गेलो. हा म्हणतो तसं वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, गॅदरिंग, युथ फेस्टिवल अशीच आमची सुरुवात झाली. त्यात वेगळेपणा असा घडला अतुल, असं मला वाटतं आत्ता त्या मागेकडे घडणाऱ्या घटनेकडे बघताना, की जनरली असं होतं की एखाद्या नाटकात जेव्हा आपण नाट्यसंस्थेत शहरातल्या नाट्य चळवळीत सहभागी होतो तेव्हा सहसा आपल्यापेक्षा सिनियर असणाऱ्या माणसांच्या सहवासात आपण नकळत एका एस्टॅब्लिश संस्थेमध्ये आपण घुसतो. आणि तेव्हा आपण एक ज्याला म्हणतो की ग्रेड वाईज, लेवल वाईज आपण पुढे ट्रॅव्हल करत जातो. ती महत्त्वाची पायरी आमच्या दोघांकडनं उत्तम प्रकारे गाळली गेली. असं झालं की आपण असणाऱ्या प्रस्थापित नाट्यसंस्थांमध्ये सहभागी न होता आपण समवयस्क, समविचारी आपल्याच ग्रुप जमवूया, आपण लिहूया, आपल्यासाठी लिहूया, आपण सादर करूया, आपण चुकत शिकूया, अशा पद्धतीची रचना प्रशांत दळवीच्याच मनात पहिल्यांदा आणि नंतर त्याच्या जोडीने आम्हा 2-4 जणांच्या, कारण आम्ही आमच्यात असं फार मोठं अंतरही नाही, मित्र आहोत आम्ही. आमच्या सगळ्यांमध्ये प्रशांत हा सिनियर आहे, पण तो असला तरी 2-3 वर्षांनीच सिनियर आहे. त्यामुळे एक निर्णयाची क्षमता त्याच्याकडे होती किंवा थोडं विजन आमच्यापेक्षा जास्त होतं. पण त्या जमण्यामधनं ही स्टेप फार महत्त्वाची गाळली गेली, ज्याचं मला आज महत्त्व पटतं. आणि त्याच्यामुळे स्वतःचा लेखक असावा, स्वतःचा दिग्दर्शक असावा, स्वतःचे नट असावेत, आपण नेपथ्य डिझाईन आपलं करूया, अशा प्रकारची रचना खूप लवकर फोकस स्वरूपात जिगीषा संस्थेला प्राप्त झाली. आणि त्यामुळे उत्तम संस्था असताना आम्ही आमचं काम लवकर सुरू केलं. जरा पांगोळगाडा न घेता, लर्निंग व्हील न लावता, डायरेक्ट दुचाकी सायकल शिकायला घेतल्यासारखं ते होतं. पडू झडू पण आपण आपलं शिकू,
यामध्ये अशी रचना होती की प्रशांत सायकोलॉजीचा विद्यार्थी होता, तो आर्ट्सला होता, मी सायन्सला होतो, आमच्यापैकी इतर माणसंही अजून होती. प्रशांतला त्या कथालेखनाचा फायदा असा झाला की त्याला निदान त्या क्राफ्टिंगची रचना किंवा घरी अजित दळवीचं वातावरण या सगळ्या प्रकारात त्याला नाट्यरचना पटकन लवकर लिहायला उलगडायला लागली. त्यांनी सांगितलेला किस्सा फार महत्त्वाचा आहे, कारण पहिलं नाटकच एकांकिकाच त्याच पद्धतीने आम्ही जर करत गेलो असतो तर कदाचित वेगळ्या प्रवाहात आम्ही सामील झालो असतो. तू महत्त्वाचा प्रश्न विचारलास, त्याचं उत्तर असं आहे की मराठवाड्याने काय दिलं. तर खरं म्हणजे असं झालं की आजूबाजूचा जो माहोल होता, ज्या पद्धतीचं चळवळीचं वातावरण होतं, औरंगाबाद हे आपल्या मराठवाड्याची राजधानी असलेलं विद्यापीठाचं शहर होतं आणि तिथे ज्या प्रकारची ॲक्टिव्हिटी, साहित्यविषयक, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, युवकांची चळवळ, या विद्यार्थी आंदोलन हे सगळं घडत होतं. म्हणजे आमचं कॉलेज, म्हणजे मी 10वीत असताना जनता पक्ष निवडून आला हे विसरता येत नाही की मी जेव्हा 7वी 8वीत होतो तेव्हा आणीबाणी होती आणि त्याच्यानंतरच्या ट्रान्झिशनच्या काळात आम्ही कॉलेजेसमध्ये होतो, आम्ही वक्तृत्व वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. त्या एका सगळ्या राजकीय सामाजिक वळणाचा आमच्यावर निश्चित परिणाम होत होता. त्या शहरावर तर तो होताच होता. म्हणजे आम्ही जेव्हा नाटकात आलो त्याआधी स्मारकसारखं नाटक तिथे अप्रतिम, किंवा इथून निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी श्रीराम गोजम गुंडेंचं की जे अमो मराठ्यांच्या कादंबरीवर होतं, किंवा तिकडे चेतना चिंतामणीचं गाव, लेखकाची वैचारिक दृष्टिकोन वेगळा होता, पण त्या बेकारींच्या समस्येवरचे फॉर्म्स असणारी नाटकं आम्ही बघत होतो. फक्त गॅदरिंगची नाटकं, गणपतीतली नाटकं बघत नव्हतो. औरंगाबाद हे राज्यनाट्य स्पर्धेचं महत्त्वाचं सेंटर होतं, त्यामुळे मराठवाड्याची सगळी नाटकं आम्ही तिथे बघत होतो. तिथे लातूरचं नाटक व्हायचं, सोलापूरचं नाटक व्हायचं, नांदेडचं नाटक व्हायचं, परभणीचं नाटक व्हायचं, जळगावचं नाटक व्हायचं. औरंगाबाद या एका शहरातून कमीत कमी 8 ते 10 संस्था सहभागी व्हायच्या, त्यांचे प्रकार वेगवेगळे असायचे. तर हे सगळं बघून एक अप्रत्यक्ष शिक्षण आमचं कुठेतरी सुरू होतं आणि फार लवकर आम्ही त्या विचारांशी प्रामाणिक झालो. एक कुठेतरी म्हणतो त्याला की कमिटमेंट, नुसती एंटरटेनमेंट तिथूनच आमच्या आयुष्यातनं वजा झाली. आशयाला महत्त्व आलं, त्याच्या अधोरेखनाला महत्त्व आलं, त्याच्या सादरीकरणाला, अभिव्यक्तीला महत्त्व आलं आणि ते सादर करण्याची आपली आपण एक वेगळी पद्धत शोधून काढली पाहिजे. म्हणजे हा जी उदाहरणं सांगतोय की स्त्री असेल, गल्ली असेल, स्मशानातलं सोनं असेल, अण्णाभाऊ साठेंच्या कथेवरचं आम्ही सादरीकरण केलेलं असेल, वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करण्याचा चंग आम्ही बांधला. गंमत अशी झाली त्या सगळ्या प्रकारात की अत्यंत कमी वयामध्ये, म्हणजे 19व्या वर्षी मी पहिल्यांदा 2 अंकी नाटक दिग्दर्शित केलं, जे प्रशांतने 21व्या वर्षी लिहिलं होतं, जे अंतिम फेरीत गेलं औरंगाबादहून. त्यामुळे ज्याला आपण असं म्हणतो की खूप लवकर दिग्दर्शनाची संधी जिगीषा संस्थेमुळे निर्माण झाली. कदाचित मी दुसऱ्या संस्थेत कुठल्या तरी सहभागी झालो असतो तर मला उमेदवारी करण्यात अनेक वर्ष गेली असते. हे मला डायरेक्ट संधी माझ्याच नावावर एकांकिकेपासून ते नाटकापर्यंत इतक्या लवकर मिळाल्यामुळे आज जी गुणात्मक किंवा संख्यात्मक जी दिसते माझ्या नावावर, एवढी नाटकं दिग्दर्शित केली किंवा एवढा अनुभव मुंबईला जाण्यापूर्वी प्राप्त झाला, तो सगळा त्या 6 ते 7 वर्षाचाच पॅरलल काळ आहे की जेव्हा आम्ही कॉलेज शिकत होतो, आम्ही ॲक्टिव्हिटी करत होतो, स्पर्धांमध्ये सहभागी होत होतो आणि त्याच वेळेला आम्ही शास्त्रशुद्ध नाट्यशास्त्राचं शिक्षणही घेत होतो. म्हणजे हे सगळं त्या 6-7 वर्षाच्या आवेगाने आम्हाला फार लवकर डिसिप्लिन दिली, ज्याला म्हणतो फोकस दिला. आम्ही आमचं जे शिकत होतो BA, BSc, BCom ते चालूच होतं, पण यामध्ये आमच्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट फार निर्माण झाली, एकत्र राहण्याची शक्ती निर्माण झाली. एक अशा वेळेला समवयस्क, समविचारी 20-25 माणसं जर रोज जमतायत आणि ते क्रिएटिव्हली डिस्कस करतायत तर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. त्यामुळे जिगीषा संस्था फार लवकर बळकट झाली, त्याला आयाम मिळाले, त्याला करण्याला एक ज्याला म्हणतो गतिमानता मिळाली, एक आवेग मिळाला आणि त्याचा फायदा आमच्या सगळ्यांच्या पुढच्या रचनेमध्ये पाया म्हणून तो फार महत्त्वाचा होता. त्यामुळे मराठवाड्यांनी विचारही दिला, वेगळ्या अभिव्यक्तीचं, आकृतीबंधाचं नॉलेजही दिलं आणि ते करण्याची शिस्त पण फार लवकर लावली असं मी स्वतःला समजतो. 19व्या वर्षी तू दिग्दर्शन केलं, पण तुला कसं लक्षात आलं की मला दिग्दर्शन करता येतं? म्हणजे केवळ प्रशांतनं सांगितलं म्हणून? खरं म्हणजे कसं असतं की गॅदरिंगच्या काळात एक प्रभारी प्राध्यापक असतो, तो नाटक बसवत असतो किंवा आपण सगळे मित्र आपसात बसवत असतो आणि जबाबदारी डिस्ट्रीब्यूट करत असतो. ही एकांकिकेपुरती झालं, पण जेव्हा मला मदर्स हाऊस करायची वेळ आली तोपर्यंत मी 2-3 एकांकिका माझ्या बसवून झालेल्या पण होत्या. मदर्स हाऊस नाटक जे 19व्या वर्षी मी प्रशांतने लिहिले.
ते जेव्हा मला अंगावर जबाबदारी आली तेव्हा माझ्या या अप्रत्यक्ष शिक्षणाचा मला खूप उपयोग झाला आणि तेव्हापासून मला पेपर वर्कची पण खूप चांगली सवय लागली की ते नाटक बसवणं, त्याचा काळकाम वेग ठरवणं. बरं, ते नाटक इतकं अवघड होतं पुन्हा की 2 मोठे माणसं आणि 5 मुलं, वयवर्ष 17 ते वयवर्ष 7 पर्यंत अशा 5 मुलांना घेऊन समाजाबाहेर राहणारी वेगळी आई त्यांनी उभारली होती. तेंडुलकरांच्या एका इंग्रजी सिनेमाच्या परीक्षणातल्या एका ओळीचा आधार घेऊन त्याने ते नाटक रचलं होतं आणि ते ओरिजिनॅलिटीविषयी बोलत होतं त्या काळात. आणि ते फारच ब्रिलियंट नाटक होतं. म्हणजे एक्सपेरिमेंट करत होती ती आई. त्याची स्क्रिप्ट आहे का? त्याचं स्क्रिप्ट आहे, पण ते अप्रकाशित आहे. आणि ते नाटक पहिलंच माझ्या अंगावर ज्याला म्हणतो जबाबदारी पडल्यामुळे मला फार, मी परत परत तेच सांगतो की ती जबाबदारी दिग्दर्शक म्हणून फार मोठी असते. आता म्हणजे मला जर 19व्या वर्षापासून वयाच्या 55 वर्षापर्यंत मी ते करतोय तर मला त्याची आता कळते महत्त्व की तेव्हा मला यांनी जबाबदारी माझ्यावर टाकून जे मला काय दिलं असेल तर त्याच्यामुळे पेपर वर्क झालं, मुवमेंट प्लॅन झाला, स्पीचचं समज आली, कॅरेक्टरायझेशनचं समज आली, ब्लॉकिंग आली. या सगळ्यामध्ये आमचे सिनियर्स पण आमच्या मदतीला होते ऑफकोर्स. म्हणजे डॉक्टर अलोक चौधरींसारख्या माणसाचं ऋण मी कायम व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला नाट्य अवकाशाचं भान दिलं. स्पेसमध्ये ज्याला आपण म्हणतो की सेट लाईट या प्रपोर्शनची जाणीव पटकन करून दिली. आणि मग ते तुम्हाला एकदा गतिमानता मिळाली की तुमच्या आवडीचं काम मिळालं की फार पटकन करायला मिळतं. त्यामुळे मला अजूनही तुझ्यासारखंच कुतूहल स्वतःविषयी पण वाटतं, ग्रुपविषयी वाटतं, पण ते महत्त्वाचं होतं. आणि प्रशांतला ते एक विजन होती, हीच विजन त्यांनी पुढे कायम ठेवली. कारण तो जरी किती विनम्रपणे म्हणत असला की हे मी करायचं ते तुम्ही करायचं, मी थोडीशी जंप मारून तुला सांगतो की अशा प्रकारचं विजन असणं एखाद्या ग्रुपमध्ये आणि म्हणजे त्याची आपल्याला कंटिन्युटी इथपर्यंत दिसते की जिगीषा संस्था जर आमची सगळ्यांचीच आहे तर अशी कुठली आचारसंहिता नाही आहे की फक्त दळवी बंधूचीच नाटकं इथे झाली पाहिजेत. किंबहुना त्यांची 6 नाटकं सोडली तर एलकुंचवारांचं नाटक कसं व्हायला पाहिजे यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्याचं पूर्ण प्रोसेसचं दायाद नावाचं पुस्तक कसं संपादित व्हायला पाहिजे याचं विजन तो बाळगतो. किंवा आम्ही जेव्हा औरंगाबादला नाटक करत होतो तेव्हा आपल्याला व्हर्सॅटिलिटी लवकरात लवकर प्राप्त झाली पाहिजे यासाठी आम्ही हिंदी नाटकं केली. आमच्या संस्थेतल्या प्रत्येक नाटकाला मोहन राकेशही बोलता आला पाहिजे, शंकर शेषही बोलता आला पाहिजे, श्याम मनोहरही कळलं पाहिजे आणि एलकुंचवारही कळलं पाहिजे, हा आग्रह त्याचा होता. किंवा आम्ही या पद्धतीने तेव्हा नाटकं करत होतो. म्हणजे संपूर्ण पद्धतीने आम्ही त्या 6 वर्षात स्वतःला नाटकाच्या प्रक्रियेत घुसवून काढलं होतं आणि त्यामुळे 10 वर्षाचं काम आम्ही 5 वर्षात केलं. एका चांगल्या वाक्यात सांगायचं तर ज्या ग्रुपला 10 वर्ष लागतात ते काम आम्ही 5 वर्षात केलं आणि त्याची खूप खूप ऊर्जा कायमची टिकून आहे, जे भाग भांडवल आहे आमचं आतापर्यंत, असं मला वाटतं. तर चंदूनी मदर्स हाऊसबद्दल सांगितलं, म्हणजे आणि तुझ्याही बोलण्यातून आत्ता पौगंड नाटकाचा उल्लेख निघाला. ही 2 नाटकं जे पुढे आपण जाऊ तेव्हा मग परत मागे यायची गरज नाही म्हणून फक्त 2 मिनटं परत बोलावं असं वाटलं की, आणि कोणताही म्हणजे मला असं वाटलं कुणी तरुण पण विद्यार्थी असतील काही करू इच्छित असेल तर त्यांना पण मला ते महत्त्वाचं वाटतं की जे मी मगाशी म्हणालो की विषय शोधायला आपल्याला काही इकडे तिकडे पाहायची गरज नसते. आम्ही सगळे जो ग्रुप होता तो नुकताच पौगंडावस्था ओलांडून आम्ही पुढे गेलो होतो. आणि एकीकडे यांनी जसं उल्लेख केला तसं मी सायकोलॉजी विषय पण शिकत होतो आणि तो विषय शिकताना असं सतत जाणवायचं की अरे जी उदाहरणं आहेत ती सगळी परदेशी आहेत. म्हणजे मुलीला डेटिंग करायचं आहे त्याच्यामुळे तिला बाहेर जायचं आहे, मग आईला ते तिला जाऊ द्यायचं नाही म्हणून ती खोटं आजारी पडते, अमुक होतं तमुक होतं. आणि तो अभ्यास करताना मला जाणवायचं की अरे माझ्या देशातलं माझ्या राज्यातलं मी जे मराठी मुलं पाहतोय त्यांचं काहीच येत नाही या पुस्तकात. म्हणजे काही गोष्टी जरी वैश्विक सारख्याच असल्या त्या अवस्थेतल्या त्या पौगंडावस्थेतल्या तरीसुद्धा अनेक जिथे चाळीत एखादा मुलगा वयात येतो ज्याला स्वतःचं पूर्ण शरीर पण आरशात बघायला त्याला एकटेपणा मिळत नाही, एवढी मोठी फॅमिली असते, अशात मुलं कधीतरी वयात येतात. ते अनेक गोष्टी ते काहीच नाही येता हे मी परकीयच काहीतरी वाचतोय. आणि कुठेतरी मला वाटलं की आपल्या ग्रुपनी जे चंदू म्हणाला की मी लिहावं आणि यांनी दिग्दर्शित करावं आणि बाकीच्यांनी सगळी बाकी व्यवस्था करावी, म्हणजे काय तर आपण ते उत्कटपणे कसं मांडू जो आत्ताच पौगंडावस्था आपली मागे गेली आहे. आणि म्हणून पौगंडवर एक ते नाटक लिहिलं आणि ते पहिलं आमचं नाटक होतं बेसिकली की जे आमची एक परिभाषा त्याच्यातून हे झाली की ज्याला कोणतीही गोष्ट नाही की असं होतं तो तिकडे जातो इकडे जातो, काहीही नाही.
फक्त 10 ते 12 मुलांचा कोरस होता आणि त्यांचे अनुभव पौगंडावस्थेविषयीचे असा तो कोलाज अतिशय सुंदर चंदूनी दिग्दर्शित केला होता. म्हणजे ते पहिलं ज्याला बॉक्स सेट नाही, दिवाणखान्याचा सेट नाही, काही नाही आणि त्याच्यात फार इंटरेस्टिंग पद्धतीने आम्हाला ते म्हणजे करता आलं की आम्ही पण नुकतेच हॉस्टेलवर वगैरे पण सगळे राहायचो आणि सगळी आजूबाजूची मुलं बघितली होती. म्हणजे अगदी आमचा मित्र असेल तर तो पण म्हणजे ते टिपिकल असतं ना त्या वयात की सिगरेट तर पितात, पण म्हणजे सिगरेट प्यायची पण त्याच्यात पण एक भूषण वाटत असतं. म्हणजे त्याची जर काही फार स्तुती नाही झाली तर मग मजा नाही असं. मी का पितो याचं समर्थन करावं. हां. तर ते आमचाच एक मित्र होता फॉर एक्झाम्पल आणि तो पण असे सिगरेट वगैरे प्यायचा आणि मला असं झालंय रे, तमुक झालं. म्हणजे मला ती घटना खूप दुर्दैवी आहे, पण कुरुंदकर गेले, मग त्याच्या पण 2 सिगरेट झाल्या त्या दिवशी वगैरे आणि अमुक झालं तमुक झालं, आज माझं बाबांशी भांडण झालं वगैरे आणि मी काहीच रेस्पॉन्स त्याला द्यायचो नाही. त्याला वाटायचं मी कुठेतरी म्हणेन अरे सिगरेट पिऊ नकोस, चांगलं नाही वगैरे आणि मला हळूहळू की ही त्या वयातली गंमत असते. आत्महत्या प्रत्येकाला एकदा करावीशी वाटते त्या वयात, पण कोणीही करत नाही. त्याच्यानंतर प्रत्येकाचा एक कुणीतरी आदर्श असतो. म्हणजे अगदी गल्लीतला म्हणजे पानवाला जरी असेल तोही असेल किंवा अजून साने गुरुजी पण असतील. ही सगळी जी गंमत आहे त्याचा आम्ही कोलाज केला आणि तिकडे जे मगाशी पण तू म्हणलं की तिकडे पुन्हा म्हणजे जसं विचार हा म्हणाला तसं रंगमंचाच्या वेगवेगळ्या शक्यता आम्हाला पडताळून या नाटकाच्या निमित्ताने पाहता आल्या आणि त्याच्यामुळे सगळा जो ग्रुप आहे त्याला एक अजून दिशा मिळेल. म्हणजे हा जे म्हणाला मला असं त्या 5 वर्षांचं आमच्या वाटतं जे हा म्हणाला की 10 वर्षांचं काम आम्ही 5 वर्षात केलं म्हणजे काय. मला नेहमी असं वाटतं. मला खूप म्हणजे कदाचित चुकीचं असेल पण मला हौशी रंगभूमी किंवा हौशी नाट्य चळवळ वगैरे मला फार असा हौशी शब्द नाही वापरावा असं वाटत. आमची गंमत ही होती की आम्ही प्रायोगिक नाटक करत होतो, त्याच्यात कोणताही पैसा आम्हाला मिळत नव्हता, आमचे पैसे जातच होते, पण त्याच्यात असा हौशीपणा नव्हता, त्याच्यात प्रोफिशियन्सी होती. प्रोफेशनल नव्हतं पण प्रोफिशियन्सी होती. त्याच्यात तीच शिस्त होती, तीच प्रत्येक गोष्ट तशीच व्हायला पाहिजे असा याचा अत्यंत आग्रहपणा होता. म्हणजे याचा तो आग्रहीपणा जो तिथून सुरू झाला आहे तो आता मुंबईचे लोक तो बिचारे भोगतायत अनेक बाबतीतला की हे असं पाहिजे म्हणजे असंच पाहिजे. तो काटेकोरपणा, ती स्पीचवरचं जे यांनी हिंदी नाटकाचा उल्लेख केला, आषाढ का एक दिन आपण केलं मोहन राकेशांचं, आणि त्याच्या बाबतीत त्याच्या फक्त स्पीचवर म्हणजे भाषेवर त्याच्या मेहनतीसाठी हिंदीच्या हे तासन तास गच्चीवर तालीम करीत बसायचे. आणि आमचं तेव्हा फेस्टिवल होता, आम्ही पटकन स्पर्धेतून बाहेर आलो. आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत 2-3 नाटकं केली पण फक्त स्पर्धेपुरतं करायचं नाही असं आम्ही ठरवलं. आणि एक दिवस म्हणजे एक जण एका नाटकाची जबाबदारी करत होता कारण फेस्टिवल आहे. आणि एक दिवस अचानक मी आषाढ का एक दिनची तालीम पाहिली जी मी पाहिलीच नव्हती. आणि माझेच मित्र माझेच म्हणजे नंतर म्हणजे प्रतीक्षाही त्याच्यात होती, मिलिंद सफाई होता, पण ते इतके अनोळखी वाटायला लागले, त्यांची बॉडी लँग्वेज कंप्लीट बदलली. ते आता मला ते मल्लिका आणि कालिदासच वाटत होते. तर हे जे कायापालट करण्याचं जे सामर्थ्य दिग्दर्शकात असतं आणि ॲक्टरना पण ते ॲब्सॉर्ब करण्याची त्यांची जी ताकद असते ती आम्ही पहिल्यांदा अनुभवली. आणि असं वाटलं की अरे ॲक्टर आहे, त्याला सगळं यायला पाहिजे. त्यामुळे पौगंडमधल्या एका एक्सपेरिमेंटल फॉर्मपासून ते आषाढ का एक दिन सारख्या याच्यापर्यंत, त्यामुळे आम्ही ती 5 वर्ष ही एका प्रयोगशाळेसारखी आम्हाला हे करता आली. म्हणजे यातून डिस्टर्ब करतो की आपण सगळेच काम करत असतो. आम्ही बाहेर 4-5 वर्ष काम करून मग नाट्यशास्त्राला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा आधी प्रॅक्टिकल आणि मग थिअरी असं झालं आणि त्याचा फार फायदा झाला की याला आपण हे करतच होतो तालमीत, पण याला कंपोजिशन म्हणतात, याला मुवमेंट म्हणतात, हे ब्लॉकिंग असतं, हे या प्रकारची रचना आहे, हा या प्रकारचा इझम आहे, या प्रकारचं थिअरी आहे, हे नंतर कळल्याचे आम्हाला फायदे झाले. आणि जिगीशानी एक मास्टर ग्रुप सारखं काम करण्याचा प्रयत्न केला. आमच्यापैकी प्रत्येकाला लाइटिंग करता येत होतं, प्रत्येकाला म्युझिक ऑपरेट करता येतो, प्रत्येकाला मेकअप करता येत होता, प्रत्येकाला सेट लावता येत होता, मुलींना सुद्धा. असे किती जण ग्रुपमध्ये तुम्ही? असे 25 जण होते जिगीशाच्या ग्रुपमध्ये. आणि हे सगळे मुंबईला गेल्यानंतर? सगळे नाही गेले, त्याच्यापैकी 10 ते 12 जण गेले. काही कारण नंतर प्रोफेशन, कुटुंब, काही गोष्टींचा जो असतो भाग, पण 12 जण मी नंतर पुढे गेलो, त्याची गोष्ट पुढे सांगतो. त्या पौगंड नाटकामध्ये प्रशांतनी साने गुरुजींचं काम केलं होतं स्वतः. आणि त्याची गंमत अशी आहे की खरं तर प्रशांतच्या घरी आई वडिलांना दोघांनाही साने गुरुजींचा सहवास लाभला होता.
आणि अशा राष्ट्रसेवा दलाचे आई वडिलांचे संस्कार त्याच्यावर होते. पण इथे साने गुरुजी फार भाबडेपणाने येत नव्हते, साने गुरुजींच्या भाबडेपणावर बोट ठेवलं जात होतं. तर कुमार केतकरांनी साने गुरुजींना अनावृत्त पत्र लिहिलं होतं पौगंड नाटक बघून. म्हणजे त्यांनी परीक्षणच त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं होतं, साधनामध्ये लिहिलं होतं मला असं वाटतं. तर या सगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्या ज्या चर्चा घडत होत्या, ज्या परफेक्शनिस्ट होण्याकडे आमचा कल झाला होता किंवा नाटकात आम्ही रमू लागलो होतो छान पद्धतीने, त्याचा फायदा आत्तापर्यंत मिळतोय त्या एनर्जीचा, असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे औरंगाबाद हे तुम्हाला कमी का वाटायला लागलं आणि तुम्ही मुंबईला जायचा निर्णय घेतला? आणि त्याच्या पुढचा एकदम आपण जम्प कट घेऊन पुढे जाऊ की इतके वर्ष जिगीषा का आणि कसं टिकून आहे? साधारणपणे एका संस्थेच्या 2-3 संस्था होतात या दरम्यानच्या काळामध्ये, पण जिगीषा टिकून आहे आणि कुठेही असूया नाही आहे, तर आधी तिकडून का गेला आणि हे कसं टिकून आहे? मग नंतर आपण एक एक नाटक आणि सिनेमाकडे जाऊ. नाही, हा तो खास अगदी लातूर देऊळगावकरी प्रश्न विचारला, औरंगाबाद कमी का वाटायला लागलं म्हणून औरंगाबाद सोडून गेलो नाही. त्या आपल्याला असं ज्याला म्हणतो की असं लक्षात आलं की एक आधीच्या 2-3 पिढ्यांमध्ये आम्ही हे ऑब्झर्व करत होतो. हेही पुन्हा आवर्जून सांगतो, म्हणजे आम्ही उगीच एकमेकांची स्तुती करण्यासाठी ते बसलो नाही. पण मला जिगीषाच्या या संपूर्ण यशामध्ये फक्त एका माणसाच्या दृष्टीला 1000 मार्क द्यावेसे वाटतात की अशा प्रकारचं व्हिजन, अशा प्रकारचं इमॅजिन करणं, अशा प्रकारचं व्हिज्युअल करणं की आपण जातोय, स्थलांतर करू शकेल, ही फक्त कल्पना प्रशांत दळवी नावाच्या डोक्यात आली. आणि तो आता इथे आहे म्हणून आपण त्याचं अभिनंदन जरूर केलं पाहिजे. कारण अशा प्रकारची व्हिजन जर त्याला नसती तर कदाचित सगळंच चांगलं झालं असतं, वाईट काहीच नसतं झालं. पण त्याला एक ठोस आखीव स्वरूप आणि एक निश्चित असा प्रोग्राम होऊन तू जे म्हणतोस की जिगीषाची अशी पुढची वाटचाल होऊ शकली नसती. आम्ही सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले होतो. काही फार कोणाकडे बंगले गाड्या अशी स्थावर जंगम मालमत्ता नव्हती. शिक्षक प्राध्यापक असं यांचीच मुलं सगळी जण होती. माझे तर स्वतःच्या घरची आर्थिक परिस्थिती जरा जास्त निम्न दर्जाची होती. माझे वडील नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून काम करत होते. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा ही आणि आम्ही सगळे बरोबर 20, 21, 22, 23, 24, 25 या वयोगटात होतो. एक दिवस मला प्रशांतनी अजून मला आठवतं की आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या फार सुंदर परिसर आहे तो, सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बाजूचा. संध्याकाळी आम्ही तिथे दोघेच जण होतो आणि तो म्हणाला की मला काहीतरी बोलायचं आहे सगळ्यांशी बोलण्या अगोदर तुझ्याशी. मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यापैकी काही जणांनी यामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची क्षमता मला दिसते आहे. आणि आपण जर इथेच थांबलो आत्ता तर आपण नोकरीला लागू. आम्ही दोघे नोकरीला लागलो होतो इनफॅक्ट लोकमतमध्ये. आपण नोकरीला लागू, मग आपण 2 व्हीलर घेऊ, मग आपली लग्न होतील, मग आपण मातृकृपा पितृकृपा नावाची घरं बांधू आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या मुलांना सांगू की आम्ही जर त्या काळीच गेलो असतो ना पुणे मुंबईकडे तर काहीतरी करून दाखवलं असतं. अशा आपण कहाण्या ऐकवत राहू. यालाच पॅरलल असं पण एक होतं की खरंच आमच्या आधीची एक पिढी की जी उत्तम विद्वत्तापूर्ण माणसं होती. म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष्मण देशपांडे स्वतः असतील, नंतर त्यांनी वराडमुळे त्या बॅरिकेड्स मोडल्या, पण कुमार देशमुख असतील, डॉक्टर आलोक चौधरी असतील, चंद्रकांत शिरोळे असतील, जयश्री गोडसे मॅडम असतील, जयंत फडके असेल, वसंत दातार असेल, मी किती नावं घेऊ की नाटकाच्या दृष्टीने परफेक्ट असणारी माणसं फक्त त्यांच्या वयोगटात प्रोफेशन आणि हाऊस म्हणूनच ते काम करू शकत होती. तोपर्यंत स्थलांतराचा निर्णय सगळा गेला होता आणि तो ठरवूनही घेता आला नसता. अशा वेळेला आम्ही सगळे शिक्षित होतो. कुठेतरी जाऊन एक स्ट्रगल करायचं आहे असं काहीतरी वेड्यात दौडले असं पण नव्हतं वेगळ्या अर्थाने की आम्ही चल काहीतरी करू, असं नाही. असं होतं की 2 वर्ष आम्ही मुदत आपण आपल्याला देऊ आणि काहीतरी करून बघू, नाही तर परत येऊ, कारण प्रत्येकाकडे डिग्री पण होती. अशा पद्धतीची एक रचना प्रशांतनी सजेस्ट केल्यामुळे वेळीच आम्ही स्थलांतरित होऊ शकलो. ही कल्पना नंतर आम्ही इतरांना बोलून दाखवली आणि आमच्या सगळ्या पालकांचे विशेष आभार आहेत की ज्याच्यामध्ये मुलींचे आई वडील पण होते. या 4-5 मुली पण आमच्याबरोबर स्थलांतरित झाल्या. मुलं तर व्हायला परवानगी तशी मिळणं ती सुद्धा अवघडच होती, कारण काही माहिती नव्हतं तिथे जाऊन काय होणार आहे आणि कसं होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हा स्थलांतराचा निर्णय पुढे खूप भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आणि तो निर्णय प्रशांत दळवीने घेतला. याच्यातली तू जे म्हणालास की औरंगाबाद म्हणजे आलंच ह्याच्या सगळं बोलण्यातून तसं, पण एका खूप चांगलं आमचं तोपर्यंत सुरू झालं होतं. म्हणजे औरंगाबादमध्ये एक आमची जिगीषा प्रेक्षक सभासद योजना झाली होती. 200-250 सभासद होते.
ते आमच्या सगळ्या नाटकांना यायचे, नाट्य महोत्सवांना यायचे. मुंबईहून कमलाकर सोनटक्के, पुण्याहून विभा देशपांडे वगैरे हे आमच्या फेस्टिवलना यायचे. कारण आमची धडपड होती की त्यांना पण आपण आपलं दाखवलं पाहिजे, आपण काय करतोय ते आणि ते बरोबर करतोय का, असं आम्ही सतत खात्री करून घ्यायचो. त्यातल्या गमती जमती अशाही होत्या की मी आणि चंदू आम्ही मुंबईच्या तेव्हा वर्तमानपत्रात असं आजच्यासारखं नव्हतं की मुंबईच्या जाहिराती इथे दिसणार नाहीत, इथल्या जाहिराती तिथे, एकच सगळीकडे जाहिराती दिसायच्या. त्या नाटकांच्या जाहिराती बघून 5 नाटकं 2 दिवसात पाहायला आम्ही फक्त मुंबईला यायचो आणि 5 नाटकं ती बघायची आणि ते घेऊन जायचं. मग ग्रुप समोर बसायचं, सगळ्यांना तो अनुभव शेअर करायचा. याच्यातली एक धडपड अशी होती की आपण औरंगाबादला आहोत म्हणजे काय असतं, त्या त्या काळाची एक संवेदना असते असं मला नेहमी वाटतं. तर आपण औरंगाबादला आहोत, तिकडे जाऊन मुंबईला उद्या जरा आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही जरा औरंगाबादहून आलोय, आम्हाला जरा माहिती नाही, असं नाही. ते जे नाटक करतायत आणि आपण औरंगाबादला जे नाटक करतोय त्याच्यात कुठेही आपल्याला सूट नकोय. आपलं नाटक तितकंच चांगलं पाहिजे आणि आपली संवेदना तीच पाहिजे. प्रत्येक काळाची म्हणून एक संवेदना, रंगसंवेदना असते. म्हणजे असं नाही आपल्याला म्हणता येत की इथे जरा आम्हाला सूट द्या, असं कुठेही म्हणता येत नाही. आणि आम्ही ते फक्त खात्री करून जायला ती नाटकं बघायचो की आपल्यात खूप अंतर, आपल्याला जे ग्रेट वाटतंय ते खरंच ग्रेट सोडा पण नक्की अप टू द मार्क आहे ना. आणि ते झाल्यानंतर असं जाणवलं की अरे आपण बहुधा चांगलं वाईटपेक्षा योग्य मार्गाने चाललेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि काही काळानंतर भीती काय असते, असं जेव्हा तुमचं एक छान सगळं चाललेलं असतं, सगळे तुमची स्तुती करत असतात, सगळे जे पेपरमध्ये तिथल्या वर्तमानपत्रात स्थानिक तुमच्याबद्दल कौतुक येत असतं, तेव्हा ते सॅच्युरेशन पॉईंट एक येण्याची शक्यता असते. आज आपण म्हणतो, तेव्हा तो शब्द वापरायचो नाही, कम्फर्ट झोन वगैरे जे आपण म्हणतो आज, तो कम्फर्ट झोन येऊ नये. आणि आज जे म्हटलं ते आता सगळं उत्तम चाललंय म्हणून आपण तिकडे फक्त रमू नये. आणि मुंबई ही असं एक केंद्र होतं की तिकडे फक्त कोणत्या आकर्षणापोटी आम्ही गेलो नव्हतो. तर आम्हाला गंमत वाटायची की हे एक असं शहर आहे जिथे सकाळी 11 वाजता थिएटर फुल होतं. सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिरला जेव्हा हाऊसफुलचे प्रयोग आम्ही बघायचो, आणि फक्त गर्दी म्हणून पण आकर्षण नाही, पण एवढे लोक नाटक पाहू इच्छितात, तर त्या रंगमंचावर आपण काहीतरी सादर करू शकलो पाहिजे, ही एकच आस होती. आणि आज हे खूप सगळं सोपं वाटतंय, पण तेव्हा फक्त नाटक ही गोष्ट होती. आणि सिनेमा, कोणतीही मालिका बिलिका हे काहीही विश्व नव्हतं, काही अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे आम्हाला कल्पनाच नव्हती आम्ही तिकडे जाऊन काय खाणार पिणार आहोत. म्हणजे आमचं नाटकावर पोट भरू शकेल अशीही आम्हाला काही आशा नव्हती. म्हणून आम्ही नोकरी घेऊन जायचं ठरवलं. आणि म्हणून म्हणजे याचं उत्तर असं की तो सॅच्युरेशन पॉईंट येऊ नये, आपण स्वतःवरच खुश होऊन तिथे रमू नये, म्हणून बाहेर जाऊन अजून एका मोठ्या व्यापक पटावर आपण स्वतःला चेक करावं, त्या नकाशावर बघावं. आणि मुंबई हे असं सेंटर आहे जिथे हे मी म्हणालो मुख्यधारा तर आहेच, त्याशिवाय वेगवेगळे महोत्सव होतात, ते आपल्याला बघायला मिळावेत राष्ट्रीय पातळीवरचे. त्याच्यातून आपण अजून प्रगल्भ होत जावं. आणि 24 तास जर आपल्याला नाटक करायचं आहे तर या शहराशिवाय आपल्याला पर्याय नाही, असं जाणवल्यामुळे मग तो निर्णय घेतला. आणि चंदू म्हणाला त्याप्रमाणे मी निर्णय घेतला, मला असं वाटणं, पण 10-12 जणांनी त्यासाठी तयार होणं आणि त्यांच्या पालकांनी तयार होणं ही खूप अद्भुत अशी गोष्ट होती त्यावेळी. आणि सगळ्यांनी टप्प्याटप्प्याने आले. कुठेतरी असंही डोक्यात तेव्हा कसं आलं माहीत नाही की जायचं मुंबईत, मग एक टिपिकल स्ट्रगल करायचं, मग दिशाहीन इकडे तिकडे फिरायचं, असं नाही. तर मी मिळेल ते काम घ्यायचं. मग अरे बापरे आता पोट आहे याच्यावर माझं, म्हणजे मग